टायगर कन्झर्वेशनच्या क्षेत्रात खामगाव विधानसभा मतदारसंघातील ज्ञानगंगा अभयारण्याने आणखी एक मोठी ऐतिहासिक झेप घेतली आहे। अभयारण्यातील नैसर्गिक अधिवास अधिक समृद्ध आणि सक्षम करण्याच्या सततच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एका राजस मोना नामक मादा वाघिणीला खामगाव मतदारसंघातील बोथा परिसरातील ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वीरित्या शिफ्ट करण्यात आले आहे। वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे, कारण अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीत ज्ञानगंगा अभयारण्यात येणारा हा दुसरा खात्यातील वाघ आहे। तांत्रिक व नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता वाघीण मोनाला रात्रीस अभयारण्यात सोडण्याचे नियोजन होते, परंतु सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आणि हवामान व नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज घेऊन अत्यंत सावधानीपूर्वक 5:30 वाजताच्या सुमारास ही संपूर्ण मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली। मोना या वाघीणला अमरावती मतदारसंघातील माटरगाव धरण परिसरात सोडण्यात आले। विशेष म्हणजे याआधी आणलेला धुरंधर हा नर वाघ याच ठिकाणापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर सोडण्यात आला होता। या महत्त्वाच्या वन्यजीव स्थलांतर मोहिमेच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे लाभाचे व श्रममंत्री तथा खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे स्वतः उपस्थित होते। त्यांनी संपूर्ण मोहिमेचा आणि तयारीचा सविस्तर आढावा घेतला। याआधी नर वाघ धुरंधरचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले होते आणि आता मोनाच्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजननाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे। आगामी काळात या प्रकल्पामुळे खामगाव मतदारसंघातील इको टुरिझमचा विकास होऊन येथील परिसंस्थेच्या वैभवात मोलाची भर पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आज ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यासाठी एक खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे आणि या परिसरातील सर्व लोकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। काही दिवसांपूर्वी आपल्या या अभयारण्यामध्ये धुरंधर हा एक मेल टायगर आपण इथे सोडला होता आणि तो खूप छान रीतीने इथे आता अडॅप्ट झाला आहे। तो या सर्व वातावरणाशी अगदी एकरूप झाला आहे आणि आता त्याला सोबत म्हणून एक वाघीण आज आपल्या या अभयारण्यामध्ये सोडण्यात आली आहे आणि त्यामुळे निश्चित आपल्या परिसरातील या अभयारण्याचं रूप हे पालटणार आहे। आपल्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा खऱ्या अर्थानं आज रोवला गेला आहे आणि या माध्यमातून आपल्या भागातील पर्यटन वाढीस खूप मोठी चालना मिळणार आहे आणि सोबतच आपल्या परिसरातील रोजगार यासाठी नवीन संधी येणाऱ्या काळात उपलब्ध होणार आहे। मी सर्व वन्यजीव असेल, प्रादेशिक असेल, सर्व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो। विशेष करून ताडोबाची जी टीम आली आहे त्यांचं अभिनंदन करतो की खूप चांगल्या रीतीने सुखरूप या टायग्रेसला त्यांनी इथे आणलं, ती आज इथे सोडण्यात आली आणि या माध्यमातून सर्व पर्यटकांनासुद्धा एक मोठी पर्वणी ही उपलब्ध झालेली आहे। मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।